धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय आणि मुंडेंच्या मंत्रिमंडळाच्या समावेशासंदर्भात त्यांनी हा इशारा दिलेला आहे। सुळेंच्या इशाऱ्याला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उत्तर दिलेलं आहे। सुळेंनी पार्थ पवार यांनी केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या दारामध्ये जाऊन उपोषण करावं असा सल्ला वाघमारेंनी दिलाय। सुळेंना जर कोणी भ्रष्टाचाराचे त्याचे जर उपोषणच करायचं असेल आणि कोणाला न्याय द्यायचा असेल तर संपदा मुंडेंची हत्या झाली त्यावेळी सुप्रिया सुळेंनी उपोषण का केलं नाही? आणि लवासा सिटी प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला, तिथं शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन ते दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं। त्यानंतर त्यांचे बंधू यांनी 70,000 कोटींचा घोटाळा केला, त्यांचे बाचे आता 1800 कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये, मग अजितदादांच्या दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं। खरं तर सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात फक्त जातीवाद नडलेला आहे, ओबीसी नेते कसे संपवायचे हा त्यांचा प्लॅन आहे, बाकी काय नाही।